पण नमस्कार करताना काय परत एकदा काढा. नमस्कार कर. मी तुमच्या मागे उभी आहे. हो मी नाही ना मी पुढे आता आज तुमच्या मागे या सगळेजण या हात लावा या हात लावा. शांततेने काय बेटा बंद ना बना है फक्त सकाळी मला 5 मुले आहेत. अगदी छान. आपण आजच्या दिवसामध्ये हे सांगितलं होतं की आपण येणार आहे. आता त्या हिशोबाने थोडंसं आणि आता थोडा वेळ आराम करायचा असला तरी आपण करू शकतो घरी. मला माहिती होतं त्याच्यामुळे मग ते सगळं आटोपून निघायला थोडासा माझ्या थोडं सुवासात वाजून थांबलं आणि असं छानच छान याच्यामुळे चांगलं झालं. किती कुंड लावले होते? किती कुंड आहे? 108 कुंड 5 केले वा. कोण आहे संयोजक? कोण आहे? गुरुजी आले किती दिवस झाला का? आज दुसरा दिवस आहे. 2 दिवस दर्शन करून घ्या डॉक्टर साहेब, म्हणजे आपल्याला निघायला बरं. हे प्रवीण एक फोटोग्राफ राजपूत पीछे नमस्कार. हे मुळे गुरुजींना लावून दे मला जरा. नाही वरती केंद्र सरला खोलला ना बाहेर म्हणजे तिकडे आहेत का ते? पटकन आनंद आला. साहेबांचे सैनिक माझे सैनिक सांगितलं असतं आम्ही तिकडे जेवलो नसतो, इकडे येऊन काही हिंदुत्वासाठी काही करा सांगा आम्हाला, आम्ही करतो. काही सांगा. हिंदू संस्कृती आपली बरं या आमच्या घरी या. आज आपल्यामध्ये आपले नगरसेवक भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड वेळात वेळ काढून उपलब्ध आहेत.
संभाजीनगरमध्ये अखिल भारतीय हिंदू समाजाला जागरूक ठेवण्याचं काम मंजूताईंनी केलेलं आहे. त्या कार्याला आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. असंच आपलं प्रेम आमचं कायम राहू द्यावं. सावे साहेबांनी आणि कारडे साहेबांना नम्र विनंती आहे करायची अपेक्षा. त्याचं बाबूला सांगू तुला आम्ही जॅकेट घातलंय ठीक आहे. सावे साहेबांचा एक प्रेमळ सत्कार होतो आहे अखिल भारतीय हिंदू सनातन धर्म समितीकडून. बरोबर कसं आमचं करा. एक प्रतिमा आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. हृदय सत्कार जुलै करतील. वेळात वेळ काढून तेही उपस्थित राहिले. आणि वॉर्डाच्या नगरसेविका विमलताई केंद्रेकर यांचा एक प्रेमळ सत्कार करतायत. उपस्थित मान्यवरांचे आणि मंत्री महोदयांचे खूप खूप आभार. यांचा एक प्रेमळ सत्कार करण्यात येत आहे अखिल भारतीय हिंदू जनजागरण सनातन समितीतर्फे. आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रेमळ सहकारी शिंदे साहेब अश्विन. आम्हाला खूप आनंद होत आहे की आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे हजर राहिलात आणि आमचं मनोधैर्य वाढवलं. असंच इथून पुढे या सगळ्या महिला थँक्यू. सर आप पीछे ही हैं. बँगलोरला आहे काय मी करतो सॉफ्टवेअर मी पण सॉफ्टवेअर डेव्हलपर हॅनोवेर बँगलोर. चलो कुठे कामाला लाग. वा ओम स्वस्ति श्री गणाधिपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी नारायण भगवान की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. यज्ञ नारायण भगवान की जय. अरे जय हा बंद कर. मग माझा चेहरा दिसत नाही त्याच्यामुळे सगळे केस. आधीच केस कमी आहे का? मग निदान जेवढा दिसतो तेवढा तरी दिसू द्या.
मंडळी, खरं तर तुमच्या सर्वांना मला मनापासून धन्यवाद देण्यासाठी मी इथे आलो आहे. त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे की खगोल आणि भूगोल आणि वास्तुशास्त्र किंवा आपण ज्याला ज्योतिषशास्त्र असं म्हणतो, या माध्यमातून चांद्रवर्ष आणि सौरवर्ष हे जी काही आपल्याकडे नोंदणी केली जाते, त्याच्यामुळे दरवर्षी 11 दिवस वेगळे पडतात जास्तीचे. असं करता करता 3 वर्षात ते 33 दिवस होतात बरं का. आणि मग ते 33 दिवसांसाठीचं असं नक्की झालं की दर 3 वर्षांनी त्याचा एक वेगळा महिना तयार झाला. आता तो जो महिना आहे त्याचं नाव पडलं अधिक मास. बरं, पण अधिक मास हे ऐकल्यानंतर मोठा नाराज झाला. म्हणे प्रभू आपल्याला नाही पटलं हे काही. म्हणे का बरं बाबा, तू का नाराज का? तर म्हणे नाराज याच्यासाठी की प्रत्येक महिन्याला कोणती तरी देवता आहे. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत माझा एकट्याचाच असा महिना आहे की ज्याला कोणती देवता नाही, काही नाही, त्याचं वैशिष्ट्य काय हे नाही. तर त्यावेळेला वैकुंठात महाविष्णूंनी सांगितलं की तू गोलोकात जा. बरं का, गोलोकात कोण असतं? भगवान श्रीकृष्ण. बरं, गोलोकात पाठवलं आणि गोलोकात पाठवल्यानंतर तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलं, अरे माझंच नाव मी तुला देतो. माझं नाव काय? पुरुषोत्तम. बरोबर. मग आपल्याकडे 2 पुरुषोत्तम होऊन गेले, तुम्हाला कल्पना आहे. एक मर्यादा पुरुषोत्तम झाले आणि दुसरे लीला पुरुषोत्तम झाले. लीला पुरुषोत्तम कोण? भगवान श्रीकृष्ण. तर त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना त्याला असं सांगायचं होतं की बाबा रे, तुला कोणी वाली नाही असं समजू नको, मीच आहे, मीच आहे. मग म्हणे याचं फलित काय? बाप रे, चैत्रापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जे काही फलितं मिळत नाही ती सगळी फलितं तुझ्या महिन्यामध्ये, म्हणजे तुझ्या वेळेला जे कोणी काही जप तप किंवा नामसाधना, यज्ञ, याग, कथा, कीर्तन, प्रवचन जे जे काही करतील त्याचं फलित 100 पटींनी जास्त आहे. एवढं तुला मी वरदान देतो. आणि असा तो अधिक मास, मग त्याचं नाव काय पडलं? पुरुषोत्तम मास. त्याला कोणी मल मास असं देखील म्हणतं, कोणी धोंड्याचा महिना देखील असं आपण म्हणतो. बरोबर. मग आता काय आहे तर कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण जे आहे ते प्रत्यक्ष परिपूर्ण ब्रह्म अवतार आहे. म्हणजेच कोण? महाविष्णूच आहे. श्रीकृष्ण म्हणजे वेगळे कोणी नाहीच आहे. 16 कलांनी युक्त आहे. म्हणजे कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि असे कृष्ण जे आहेत ते या महिन्याची मुख्य देवता आहे. लक्षात आलं? बरं, हे भगवान श्रीकृष्ण कुठे असतात? तर ते असतात गोलोकामध्ये. म्हणून बघा, आल्या आल्या मला इतकं प्रसन्न वाटलं की या माऊलीला कसं काय सुचलं असं की नाही वा, आधी तिथे आपल्याला सवत्स धेनू ठेवायची. बरं का, सवत्स धेनू. तुम्ही विचार करा मंडळी, मर्यादा पुरुषोत्तम अवतार संपूर्ण झाला, ते निजधामाला गेलेसुद्धा. ते गेल्यानंतर पुढचा जेव्हा अवतार घ्यायचा होता, ही पृथ्वी जी आहे ती गायीच्या रूपामध्ये वैकुंठात गेली आणि मग प्रभूंना त्यांची आठवण करून दिली. तुम्हीच म्हणतात ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आता पुन्हा अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार सगळीकडे वाढलाय, बोकाळलाय. एका बाजूला कंस महासत्ता आहे, दुसऱ्या बाजूला जरासंधाची महासत्ता आहे, तिसऱ्या बाजूला हस्तिनापूरची धृतराष्ट्राची महासत्ता आहे. असे त्यावेळेला 3 महासत्ता होत्या. या 3ही महासत्ता प्रभूंना उखडून टाकायच्या होत्या. बरोबर. मग कंस, नंतर जरासंध आणि हस्तिनापूरची म्हणजेच धृतराष्ट्राची. त्यावेळेला प्रभूंनी काय सांगितलं की आता मला राजा नाही व्हायचं. बरं का, राजा व्हायचं नाही. का नाही व्हायचं? की राजा म्हटल्यानंतर काय काय त्रास असतात हे सगळं मी बघितलेलं आहे. बरोबर. कारण राजा जो आहे तो प्रजेच्या इच्छेप्रमाणे त्यांनी वर्तन केलं पाहिजे. कारण गेल्या अवतारात मला पत्नीलाही सोडून द्यायला लागलं. का? तर लोकांच्या इच्छेखातर. बरोबर. म्हणजे मी एवढा राजा, चक्रवर्ती, सम्राट असूनसुद्धा मला माझ्या मनाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करता येत नाही. याला म्हणतात रामराज्य. त्याच्यामुळे आता रामराज्य ये जायगा वो आयगा नुसतं आपण म्हणायचं, असं रामराज्य कधीही येणं शक्य नाही. कारण असं म्हणतात की ज्या वेळेला रामजींनी आपली पत्नी जानकीचा त्याग केला, तिला भरते दिवस असताना, त्यावेळेला तिचा त्याग केल्यानंतर आमचे रामजींनी सुद्धा काय काय गोष्टी वर्ज्य केल्या माहिती आहे? नंबर 1, कधीच गादीवर झोपले नाही.
पत्नीला सोडल्यानंतर त्या दिवसापासून ते निजधामाला जाईपर्यंत रामजी कधी गादीवर नाही झोपले, चक्रवर्ती सम्राट असून सुद्धा. दुसरी गोष्ट, सोन्याचा कुठलाही अलंकार अंगावर घातला नाही. फक्त आणि फक्त नियमाप्रमाणे राजगादीवर बसताना राजमुकुट धारण करावा लागतोच, म्हणून फक्त राजमुकुट धारण करायचे आणि राजसिंहासनावर बसायचे. आणि तिसरी गोष्ट रामजींनी केली की पत्नीचा त्याग केल्यानंतर त्या दिवसापासून कधीही मिष्टान्न खाल्लंच नाही, कधीच नाही. मला सांगा, असा कधी मिळेल व्यक्ती कधी पाहायला सुद्धा? हां, उगीच आपण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राम आहे असं म्हणतो, ते काही चुकीचं आहे का? नाही. पण मात्र खरोखर आपण रामाप्रमाणे वर्तन करतोय का? आपण मात्र वर्तन रावणाप्रमाणे करतोय, बरोबर? तर त्याच्यामुळे आपल्या वर्तनात बदल कसा घडला पाहिजे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता त्यावेळेला जेव्हा पुढचा अवतार घेण्याची वेळ आली, त्यावेळेला प्रभू काय म्हणे की का रे बाबा, या संपूर्ण भरतखंडामध्ये कोणत्या कोणत्या महासत्ता आहेत? प्रभू म्हणे या 3 महासत्ता आहेत. त्यांनी इतका उत्माद सुरू केलेला आहे की त्या 3ही महासत्ता तुम्हाला उखडून टाकायच्या आहेत. बरं, पण मात्र मला आता राजा व्हायचं नाही. मग काय व्हायचं? माझ्याकडून काय झालं की गेल्या अवतारामध्ये 13 सहस्र वर्ष असं त्याचा उल्लेख आलेला आहे. भागवतामध्ये रामजींनी किती वर्ष राज्य चालवलं? तर 13,000 वर्ष. तुम्ही म्हणाल काय गुरुजी, मनात येईल ते बोलताय तुम्ही, असं कुठे 13,000 वर्ष शक्य तरी आहे का? हं. आणि तेच आपण जर वाल्मिकी रामायण बघितलं तर त्याच्यात 11 सहस्र वर्ष असा शब्द आलेला आहे, म्हणजे 11,000 वर्षपर्यंत त्यांनी राज्य चालवलं. खरंच असेल का? असं असेल ना. त्याला कारणच असं आहे की प्रत्येक युगामध्ये प्रत्येक मानवाचं आयुर्दाय सगळं ठरलेलं आहे, बरं. कलियुगामध्ये प्रत्येकाचं आयुष्य 100 वर्षाचं. आपण तिथपर्यंत जात नाही ती गोष्ट वेगळी. का जात नाही? कारण सगळंच प्रदूषित आहे ना हो, सगळं प्रदूषित. अगदी खानपान, राहणीमान, घरामध्ये तुम्ही बघितले मोठमोठ्याने टी व्हीचे आवाज, त्या स्पीकरचे आवाज, बाहेर गेले तर ते भोंग्यांचे आवाज, त्या गाड्यांचे आवाज, इतकं नकोसं होऊन जातं, जगणं नकोसं झालं आहे अक्षरशः. कुठेतरी हे महत्त्वाचं मोठं शहर सोडून जंगलात जाऊन राहावं की काय असं वाटतं. पण आता जंगलही शिल्लक नाही राहिले हो, जाणार तर कुठे जाणार असा प्रश्न आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं प्रदूषित असल्यामुळे आपण 100पर्यंत जात नाही. तर नियम असा आहे की आम्हाला कोणी नमस्कार केला की आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. शतमानं भवति शतायुर्वै पुरुषः शतेंद्रियम आयुरेवेंद्रियम वीर्यमात्मन धत्ते. 100 वर्षाचं आयुष्य तुला लाभ हो, हे काय आम्ही काही विशेष करत नाही, ते त्याला मुळातच मिळालेलंच आहे, आम्ही काय देणार आहे त्याला. पण आपण तिथपर्यंत जात नाही. 60 झाली की लगेच म्हणतो घ्या 61 करून. हां, जायचा म्हातारा 70च्या आतमध्येच लटकून, तर कुठे उगे जात पंचायत. घ्या 61चा तरी कार्यक्रम करा. का करा? कारण आपल्याला नाही राहिली आता. बरं, दुःख किती आहे? पर्वता एवढं प्रत्येकाच्या जीवनात आहे, कोणाला दुःख नाही आहे? दुःख हे पर्वता एवढं आहेच ना. संसार म्हटला की तो दुःखदायक आहे. त्याचं कारण असं आहे की आपण त्या संसारामध्ये सुख शोधत बसतो. सगळ्यात मोठी चूक आपली कुठली माहिती का? की आपण त्या संसारातच रमून बसलोय आणि त्याच्यातच सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. मग मला एक उत्तम घर पाहिजे, फ्लॅट झाला की म्हणतो नाही आता मला 3 BHKचा पाहिजे. बरं बाबा ते कर. नाही आता मला बंगलाच पाहिजे. बरं, आधी स्कूटर होती, नाही म्हणे आता 4 चाकीच पाहिजे. आता मोठी लंबी कार पाहिजे, लक्झरियस कार पाहिजे, बरोबर. बँक बॅलन्स उत्तम पाहिजे, एखादं फार्म हाऊस पाहिजे, मनोरमा पत्नी पाहिजे, आज्ञाधारक मुलं पाहिजे, समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान पाहिजे. हे सगळं आपण म्हणतो की नाही? आपल्याला असं वाटतं की हे सगळं सुख आहे? छे, मुळीच नाही. यावं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कित्येक वेळेला काही महिला माझ्याकडे तक्रार करायला येतात आपल्या पतीची. गुरुजी पाहिलं ना, 2 वर्ष झाले तुला पैठणी देतो बोलले होते. हां, 2 वर्षाचे वाढदिवस गेले पण अजून काही पैठणी दिसत नाही, देत नाही. मग मी त्याला सांगतो बाबा रे असं करू नको, आता जो वाढदिवस येईल ना काही कर पण तिला पहिल्यांदा पैठणी दे. बरं, ती पैठणी मिळेपर्यंत टी व्हीत नुसतं पाहायचा अवकाश. हे बघ हे बघ हे बघ, हाच कलर पाहिजे, हेच डिझाईन पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. कारण ती इतकी डोक्यात आणि मनात बसली आहे ऋतून पैठणी. या पैठणीचा आनंद केव्हापर्यंत घेतोय आपण? पैठणी विकत घेतली की काय तो आनंद म्हणावा? एक वेळेला फक्त भाचीच्या लग्नात ती वापरली,
झाला त्याचा आनंद शून्य. मग पैठणीत आनंद होता ना, आता तर मिळाली तुला, मग आता तुला तर आनंद भरभरून यायला पाहिजे. पण नाही ना, हा सगळा क्षणिक आनंद आहे, क्षणिक सुख आहे, हे लक्षात घ्या. खानपानाचं सुद्धा आपल्याला केवढं त्याचं आश्चर्य वाटतं. आता नाशिकमध्ये एक कुटुंब नेहमी माझ्याकडे येणारं वरचेवर, त्यांचा इच्छा आग्रह असा की एक वेळेला जेवायला या. बरं येईल 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 करता करता 6-7 महिने झाले आणि एक दिवस ते भेटायला आले आणि मी त्यांना म्हटलं, मी परवा तुझ्याकडे जेवायला येतोय ग. तिला इतकं खरंच होतं, गुरुजी काय बा खोटं बोलू नका, कारण तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला नुसतं टिल्लवता, ते यावेळेस खरंच येणार, नक्की येणार, परवाच्या दिवशी तुझ्याकडे जेवायला. झालं. दुसऱ्या दिवशी पती पत्नी संध्याकाळी माझ्याकडे भेटायला आले. गुरुजी उद्या नक्की येणार ना? म्हटलं हो नक्की येतो. बरं, कोणती भाजी आवडते, म्हणजे ती भाजी करायला. कोणतं मिष्टांना आवडतं? त्याचं कारण असं की कोणती भाजी आवडते. मी म्हटलं बाई गं, माझी एकही अशी भाजी नाही की जी मला आवडत नाही, सगळ्या भाज्या आवडतात. कोणतीही पालेभाजी फळभाजी कुठलीही तू कर, मला आवडतं. राहिला प्रश्न मिष्टान्न. मिष्टान्नाशिवाय मी जेवत नाही, घरी असो बाहेर असो कुठे कार्यक्रमाला असो तरीसुद्धा. आता मात्र सगळ्यावरच बंधन आहे डॉक्टरांकडून, त्याच्यामुळे आता फार अवघड झालं आहे सगळं. हो ना, आता फारच सगळीचकडे ना आता हे झालं आहे. परवाच्या दिवशी मध्यंतरी पुण्याला मला अचानकपणे ॲडमिट करायची वेळ आली. डॉक्टर स्वतः आले ऑफिसला. ते म्हणे गुरुजी गाडी खाली आणलेली आहे, तुम्ही गाडीत बसा आणि लगेच चला आत्ता, कारण तुम्ही आत्ता इथे मी तुम्हाला थांबू देणार नाही. आणि मग मला हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला 4 दिवस ठेवलं. रोज वेगवेगळे डॉक्टर भेटायला यायचे, त्यांनाही बरं वाटलं, चला भगरे गुरुजी आमच्याकडे ॲडमिट आहे. मग एक डॉक्टर मला थोडंसं जरा हुशार होते, त्यांनी मग न राहून सांगितलं की गुरुजी तुमच्या संपर्कात सहवासात आम्ही आहे, आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो, पण तुम्ही फक्त गोड बोलत नाही आहो, गोड खाता पण खूप. आणि खरोखर तुमचं शरीर जे आहे ते साखरेचं पोतं झालेलं आहे. एक तर तुम्ही टेस्ट करत नाही, त्याच्यामुळे आमची विनंती आता अशी आहे की आजपासून साखरेला स्पर्शसुद्धा करू नका. तर मला सलाईन चालू होतं. मी काय म्हटलं डॉक्टरांना, ते बाजूचं ड्रॉवर उघडा. त्यांनी ड्रॉवर उघडलं, तो 2 मिठाईचे बॉक्स त्याच्यात. ते म्हणे काय बोलता, इथे पण? म्हटलं आपल्याला राहतच नाही आहोत त्याच्याशिवाय. पण म्हणजे अशी परिस्थिती. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर बंधन आलेत. दुसरी गोष्ट काय असते की एक तर चिंता काळजी विवंचना असेल तर मात्र डायबिटीज होतो, किंवा तुमचा व्यायाम जर नसेल तर होतो. आता माझा व्यायाम हा विषयच नाही आहो. मी पुणे ठाणे मुंबई औरंगाबाद कुठल्याही ऑफिसला आलो, सकाळी 10 वाजता अनुष्ठान आटोपून मी एकदा बसलो मांडी घालून आसनावर की रात्री 2, 2:30, पावणे 3, 3 आणि तोपर्यंत महिला बसतात, हे खरंच विशेष आहे. तोपर्यंत बरं मी आसनावर बसेल तर बिना जेवता बसेल, आणि तेच नेमकं डॉक्टरांना चालत नाही. गुरुजी वेळच्या वेळी तुम्हाला गोळ्या घेतल्या पाहिजे, त्याच्यासाठी आधी खाल्लं पाहिजे, ते मला जमत नाही. रात्री 3-3 वाजता मी जेवतो, काय पचन होणार आहे? मग त्याचा त्रास होतोच ना. कालही तसंच झालं, म्हणूनच आज मला त्रास झाला थोडासा. म्हणून मी म्हटलं माऊली मला कुठेतरी आत्ता लवकरात लवकर तू घेऊन चल. मग त्यांच्याकडे नेलं, मी जरा तिथे पडलो, मग नंतर गोळी घेतली, चहा घेतला, मग आता इथे येऊ शकलो. सांगण्याचा उद्देश काय की त्यांच्याकडे मी जेवायला गेलो, ती म्हणाली कुठलं मिष्टान्न करू, तुम्ही सांगाल ते करते. म्हटलं नाही, सगळे मिष्टान्न आवडतात, सगळेच आवडतात, तू काही केलं तरी मला आवडणार आहे. झालं बा. त्यांच्या घरी गेलो, बाथरूममध्ये मी हातपाय धुवत होतो, ती तिकडे पानं वाढत होती, आणि तेवढ्यात माझ्या मनात अशी इच्छा झाली की बासुंदी असेल तर किती बरं होईल. मग शहाण्या बोलायचं होतं. काल तर ते विचारायला आली होती उलट की काय मिष्टान्न करू, काय भाजी करू. तेव्हा सांगायचं ना की बाबा तू मिष्टान्न करशील तर बासुंदी कर. तिने केली असते नक्की, पण तेव्हा बोलले नाही. आज मनात इच्छा. झालं बा. हातपाय धुतले, मी नेमका तिथे पानाच्या तिथे येऊन बसलो. पाट मांडलेला, समोर चौरंगावर माझं सगळं पान मांडलेलं, आणि मी पाहिलं बाप रे 5-6 वाट्याने एक वाटकान त्याच्यात बासुंदी. हो हो हो, हे प्रभू काय कमाल आहे, काय कमाल. म्हणजे नुसती बासुंदी मिळाला तर आनंद बघा किती. आता ती बासुंदी जी आहे 2 गेले केव्हा तर कळलंही नाही. तिसऱ्यांदा मात्र ती माऊली आली. गुरुजी असं नाही, आता 1 वाटका तर माझ्या आग्रहाचा तुम्हाला घ्यावाच लागेल. अगं आता नको, त्रास होईल. कसा बसा घेतला. तेवढ्या त्यांची मुलगी आली जी कॉलेजला आहे. असं नाही गुरुजी, ममाने दिले तुम्ही घेतलं, आता माझ्या हातचा 1 वाटका. अगं नको, आता मला त्रास होईल. आता परत कसा बसा घेतला. मुलगा आला तो शाळेतला. असं नाही गुरुजी, आता माझ्या हातचा 1. अरे म्हटलं आता इथे बाहेर येईल. मला सांगा तुम्ही, जर बासुंदीत आनंद होता तर ते तर द्यायला तयार होते. बरं फुकट आहे, पैसे तर काही द्यायचे नव्हते, मग गेला कुठे आनंद? असं आपल्या आयुष्यात चाललेलं आहे. खरा आनंद जिथे आहे तो आपण बघतच नाही आहे.
म्हणून 3ऱ्या स्कंदामध्ये जी कपिल संहिता सांगितलेली आहे कपिल महामुनींनी, त्यांनी सगळं इतकं सुंदर सांख्ययोग आपल्याला सांगितलं आहे की बाई ग, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आतमध्ये आनंदाचा सागर आहेच. बाहेर तुम्ही नेमकं बाहेर तो आनंद शोधत बसलेत, पण तसा आनंद बघू नका. तुमच्या आतमध्ये सागर भरलेला आहे, पण आतमध्ये ढुंकून बघायला पण वेळ नाही आपल्याला. ही आपली अवस्था आहे. आणि म्हणून सगळ्यात मोठी अवस्था आपली वाईट त्यामुळे होते की जिथे तो आनंद नाही ते आपण बघायला जातो, आणि जिथे खरा आनंद आहे तो आपण पाहतच नाही, शोधतच नाही. आणि म्हणून कधीही बघा, प्रत्येकाचे चेहरे अगदी काळवंडल्यासारखे, सुकवून गेल्यासारखे. चेहऱ्यावरचं तेज कुठे गेलेलं आहे, चेहऱ्यावरची ती लाली कुठे गेलेली आहे, चेहऱ्यावरचं ते समाधान आणि प्रसन्नता कुठे गेली आहे, ही सगळी गेली चिंता आणि काळजी करता करता. गुरुजी काही नाही बा, आता एवढ्या या पोरीचं झालं ना की मग मी अगदी मोकळी होईल. मग तुम्ही म्हणाल तिथे मी यात्रेला तुमच्याबरोबर येईल आणि कथेला येईल आणि सगळ्याला येईल. मी म्हटलं तुला खरंच असं वाटतंय? बरं ठीक आहे. आता त्याच्या पुढच्या 17 वर्षांनंतर मी तिला विचारलं, गुरुजी काही नाही, फक्त या नाताचं माझं एकदा झालं ना की मी सुटले बा. आता तिच्या राहण्याने सुटण्याने काही फरक पडणार आहे का? जेव्हा जे व्हायचं आहे ते होणारच आहे. अरे रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले. हां, जन पळभर म्हणतील हाय हाय. फक्त पळभर, फक्त तेवढ्या वेळापुरतं तुमचं ते दुःख करतात, बाकी काही त्यांना वाटत नाही. म्हणून मला असं वाटतं की एवढा दिव्य आणि इतका सुंदर हा कार्यक्रम आहे. खरं तर या कार्यक्रमाचं आता महत्त्व ऐकू आपण. पहा, असं आहे की 1 लक्ष. आता गायीचं महत्त्व काय माहिती आहे ना? गाय जी आहे, लोक म्हणतात की हिंदू धर्मियांची माता आहे. अगदी खोटं आहे, चुकीचं आहे, मुळीच नाही. त्याचं कारण असं आहे की वेदांनी असं म्हटले की गावो विश्वस्य मातरः. गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे. फक्त हिंदू धर्म असा तसा काही नाही, विश्वाची माता. ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवर अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार वाढला, त्या त्या वेळेला हीच पृथ्वी गायीच्या रूपात वैकुंठात गेली आणि प्रभूंना आठवण करून दिली की आता या. त्यावेळेला पहिल्यांदा प्रभू वामन अवतारात आले, नंतर मर्यादा पुरुषोत्तम अवतारात आले, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अवतारात आले. म्हणजेच गायीनी या परमात्म्याला अवतार घेण्याला भाग पाडलं. तेव्हा गायीने असं म्हटलं का नाही हिंदूंचं रक्षण करा आणि मुस्लिमांना तुम्ही कापावर का, असं काही म्हटलंय? कधीच नाही. कारण तेव्हा ते धर्मच नव्हते. मुस्लिम धर्मच 2100 वर्षापूर्वी निर्माण झालेला, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे बाकी कोणतेही धर्म नव्हते. त्याच्यामुळे गायीने असं कधीही सांगितलं नाही की यांचं रक्षण करा आणि यांना मारा. छे छे छे, मुळीच नाही. त्याच्यामुळे गाय जी आहे समस्त मानव जातीसाठी माता आहे मंडळी, लक्षात घ्या. मी नेहमी असं सांगतो की आजही कलियुगामध्ये 3 अमृत शिल्लक आहे. 3 अमृत. ते 3 अमृत कोणते कोणते? पहिलं जे अमृत आहे ते दुग्धामृत, म्हणजे गाईचं दूध हे अमृता समान आहे कलियुगामध्ये. बरं, हे लक्षात घ्या. पण ती गाय जी आहे ती देशी पाहिजे. काय पाहिजे? देशी गाय पाहिजे. कारण आजकाल काय झालं आहे, ती जर्सी गाय मागवतात. ती महाग असते, पण मात्र ती दूध देणारं इम्पोर्टेड मशीन आहे फक्त. तिला गाईच्या ज्या ज्या काही आपल्या गोष्टी असतात, आता आपल्याकडच्या ज्या गायी आहेत त्याचेसुद्धा 22 प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या. गुजरातमध्ये वेगळ्या गायी आहेत देशी गायी, महाराष्ट्रातल्या देशी गायी वेगळ्या आहेत, असं प्रत्येक राज्यात आहे. त्याच्यामुळे देशी गाय ही केव्हाही उत्तम. आता जर्सी गाय 20 लिटर दूध देते आणि देशी गाय जी असते ती फक्त 2.5 लिटर दूध देते. पण त्या 2.5 लिटरमध्ये जेवढं सत्व आहे ते त्या 20 लिटरमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं की देशी गाईचा विचार करा. परवाच मला एकाने गाय दिली. माझी खूप इच्छा होती आणि मी जेव्हा त्यांच्या घरात पाहिली, अरे फ्लॅटमध्ये, पुण्यात फ्लॅटमध्ये गाय ठेवली त्यांनी. त्या गाईचं जात आहे पुंगारू. फक्त 18 इंच एवढीच, अशी कुत्र्यासारखी, एवढी छोटीशी, आणि ती घरातल्या घरात फिरते, यांच्या बेडवर झोपते, सगळं. तिला छानपैकी चांदीचे तोडे बनवले त्यांनी, इतके सुंदर, आणि गाईचे उपासक. तर मी ते पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेच सांगितलं की गुरुजी आता तुम्हाला पहिली गाय लगेच देतो. मी म्हटलं अजून नको, थांब, मी तुला माझी सगळी व्यवस्था तिची केली की मग मी तुला सांगेल तेव्हाच ती गाय दे. त्याच्यामुळे मी नेहमी अनेकांना सांगतो, अरे भगवंताने तुम्हाला इतकं भरभरून दिलं आहे ना, मग ते कुत्रे पाळण्यापेक्षा तुम्ही गाय ठेवा. कुत्रे पाळण्याचं कुठलंही पुण्य तुम्हाला लागत नाही, बरं, हे लक्षात घ्या. पण काही लोकांच्या घरांमध्ये मी पाहतो, बाप रे, कुत्र्यासाठी AC रूम स्वतंत्र. त्याला रोज
लक्झरियस गाडीमध्ये अगदी मान बाहेर काढून फिरवायचं, AC गाडीमध्ये तो फिरतो छानपैकी, आणि हा स्वतः 7वी नापास बरं का, पण पैसा आमाप आहे. त्याच्यामुळे तो कुत्र्याशी इंग्लिशमध्ये बोलायला पाहतो, सीट सीट सीट, उठ उठ उठ. मी म्हटलं काय म्हणजे कुत्र्यांशी इंग्लिशमध्येच बोलायला लागतं की काय हेच मला कळत नाही. तसं काही नसतं खरं तर. बरं तो म्हणे गुरुजी अहो रोज 2 किलो मटण लागतं त्या कुत्र्याला. म्हटलं हे अतिरेक चाललं आहे, अतिरेक आहे. मुक्या जनावरांवर दया करा हे मान्य आहे, पण तुम्ही अतिरेक करतात आहे, तर हे अतिरेक करणं देखील चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. एकाने तुम्हाला मी सांगतो, पुण्यातलेच माझे यजमाने सगळी प्रॉपर्टी कुत्र्याच्या नावावर केली. म्हणजे धक्कादायक आहे. आणि मुलगा हात सोडत बसला विचार सगळी प्रॉपर्टी कुत्र्याच्या नावावर का? तर म्हणे त्याच्या एवढा इमानदार नाही गुरुजी कोणी, माझा पोरगा सुद्धा नाही. त्यांनी तर मला कायम कात्रीतच पकडलेलं आहे. तो भरपूर माझ्याकडनं पैसे घेतो नेहमी आणि स्वतः काही आयुष्यात त्यांनी केलं नाही. त्याच्यामुळे माझी सगळी प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर केली. अरे म्हटलं हे योग्य आहे? कुठे चाललो आहे आपण? म्हणून ज्याच्याकडे जो सक्षम आहे त्यांनी दाराशी निदान एक गाय तरी बांधा आणि तिची सेवा करा, हे लक्षात घ्या. ज्याच्या दारामध्ये गाय आली ना, 3 पिढ्यांपर्यंत, माझा शब्द आहे, 3 पिढ्यांपर्यंत धन आणि धान्याची कमतरता कधीच भासणार नाही, हे लक्षात घ्या. आता लोक काय म्हणतात, गुरुजी मुळात आम्ही राहतोच 13व्या मजल्यावर, गाय कुठे बांधायची? अगदी खरी गोष्ट आहे, बरोबर आहे, मान्य आहे. मग अशा वेळेस मी काय म्हणतो की चांदीची सवत्स धेनू आपल्याला विकत मिळते. चांदीची सवत्स धेनू म्हणजे गाय वासरू असं, तर ती तिथे तुझ्या देवघरात ठेवून रोज तिची देवांबरोबर पूजा कर. कारण ते तिलाही कळतं ना की हा बांधेल तर कुठे बांधेल, बिचारा याच्याकडे आहेच 500 स्क्वेअर फीटचा आणि तेही 13व्या मजल्यावर, तर मला कुठे बांधेल? तर त्यामुळे ती देखील एक सोय आपल्यासाठी आहे खरं तर. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये गाय वासरू बांधलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लक्ष तुलसी अर्चन. बरं का, आपल्याकडे काय म्हणणं आहे आपलं, लक्ष तुलसी अर्चन. तुळशीचं काय महत्त्व आहे कधी आपण समजून घेतलं? समजलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी वृंदा नावाची स्त्री आहे, वृंदा, बरं का, आणि तिचा पती आहे त्याचं नाव आहे जालंधर, बरं का. हा इतका महाभयंकर की सगळे देवसुद्धा भूमिगत होऊन गेले, स्वर्गातून पळवून लावले याने, आणि ते भूमीवर आले आणि लपून लपून बसले. अक्षरशः भिक्षा मागताय दारोदारी देव. इतकी वाईट अवस्था. सगळे देव महाविष्णूंकडे गेले आणि त्यांना विनंती केली, प्रभू हे काय चाललं आहे? स्वर्ग खरं तर देवांसाठी, पण आज सगळं त्याचंच आहे. तिथे सगळे दैत्य तिथे बसले ना, आम्ही मात्र मृत्यूलोकात गेलो आहे तिथे भूलोकी. काहीतरी करा ना तुम्ही, त्याला शिक्षा करा. अरे म्हणे त्याला शिक्षा नाही करता येणार. का बरं? काय त्याला शिक्षा का नाही करता येणार? तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना शिक्षा केलेली आहे, अवतार घेऊन घेऊन केलेली आहे, मग जालंधरला का नाही मारत? म्हणे जालंधरला न मारण्याचं कारण असं की त्याची पत्नी, बरं का, काय म्हणे, त्याची पत्नी जिचं नाव आहे वृंदा. म्हणून असं म्हटलं जातं की देव जेव्हा अवतार घेतात त्यावेळेला देव कधी कोणाला घाबरतात का? घाबरतात. लक्षात घ्या बरं तुम्ही, नीट ऐका. देव अवतार जरी देवांनी घेतले तरी सुद्धा देवसुद्धा दोघांना घाबरतात, अवतार घेतल्यानंतर सुद्धा. एक असं आहे की ते घाबरतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मणाला. म्हणून तुम्हाला कल्पना, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण त्यांचा मित्र आला होता, माहिती आहे ना, पोरबंदरवरून. काय स्थिती की धोत्राला 16 गाठणी मारलेल्या आहे. धोत्राला 16 गाठणी. विद्वत्ता ज्याच्याकडे आहे, स्वाभिमान ज्याच्याकडे आहे, त्याची अवस्था इतकी गरिबीचीच आहे. मी नेहमी असं सांगतो की कोणीही सुदामाला दरिद्री म्हटलेलं मला चालत नाही. त्याचं कारण असं की सुदामा हा गरीब आहे पण दरिद्री नाही. आता दरिद्री आणि गरीब याच्यातला फरक काय ते सांगतो. फरक असा आहे, गरीब म्हणजे 18 विश्व त्याच्या घरी काही नाही खायला प्यायला, बरोबर, अगदी धान्याचा एक कणसुद्धा घरात नाही, त्याला आपण गरीब म्हणू. दरिद्री कोणाला म्हणायचं? हे हवं, ते हवं, याचं हवं, त्याचं हवं, सगळंच हवं, मलाच हवं, ही जी हाव आहे त्याला म्हणतात दरिद्री. उलट मोठमोठे करोडपती लोकच मी दरिद्री पाहिलेले आहेत की हाव खूप असते. आयुष्यात मरतील तरीसुद्धा अतृप्ततेने मरतात, अपूर्णतेने मरतात. आणि मग मात्र त्यांच्यासाठीचा मार्ग असा आहे की तो फक्त आणि फक्त त्यांना कुठे घेऊन जातो? तर नरकात घेऊन जातो. म्हणून सांख्य योगात विचारलंय की का रे बाबा, जिवंतपणे सांगता येईल का कोण नरकात जाईल? म्हणे सांगता येतं. कोण जाईल म्हणे?
अत्यंत कोपाः कटुताच वाणी दरिद्रता स्वजनेषु वैरः चिन्हानी गेहे नरका वसंती. हे 4 चिन्ह जे आहेत याच्यातला कोणी कोपिष्ट असेल, कटुवाणीनी बोलणारा असेल, खूप हाव असणारा असेल, दरिद्री, आणि जो आपल्या लोकांशी, नातेवाईकांशी, परिवारामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये सगळ्यांशी वैर करणारा आहे, त्यांनी समजून घ्यायचं की आपल्याला स्वर्गाचं दारसुद्धा पाहायला मिळणार नाही. त्यांच्यासाठीचा दरवाजा खुला आहे, तो म्हणजे नरकातला. लक्षात आलं? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रभू काय म्हणे की दुसरं मी कोणाला घाबरतो? पतिव्रता स्त्रीला. प्रत्यक्ष परमात्मा हे सांगतात आहे की मी जर कोणाला घाबरत असेल तर ते एक ब्राह्मण आणि दुसरा आहे. विचार करा तुम्ही, त्या ब्राह्मणाचं फक्त नाव त्या वॉचमननी, द्वारपालाने सांगितलं की का रे बाबा असं काही सांगतात का की कोणीतरी आपल्याकडे एक ब्राह्मण आलेला आहे पण तो आपल्या नगरातला नाही आहे. आता प्रभूंनी पडल्या पडल्या विचारलं, कारण प्रभूंचे दोन्ही पाय रुक्मिणीच्या मांडीवर होते आणि रुक्मिणी पाय दाबत होती बरं का, अशी ती सगळी स्थिती होती. तर प्रभूंनी त्या द्वारपालाला म्हटलं, अरे असंच योग्य आहे का? तो मुळामध्ये ब्राह्मण आहे कशावरून, आणि तो आपल्या नगरात नाही ते कशावरून? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या चेहऱ्यावरचं तेज ब्राह्मण्याचं, म्हणून तो ब्राह्मण आहे हे लक्षात येतं. दुसरी गोष्ट, तो आपल्या नगरातला नाही. त्याचं कारण असं की आपल्या नगरात इतका फाटका ब्राह्मण कधीच आपण पाहू शकत नाही, पाहिलेला नाही. म्हणजेच तो बाहेरच्या कुठल्या तरी नगरातला, शहरातला आलेला आहे. मग प्रभूंनी त्याला काय सांगितलं पडल्या पडल्या, अरे नाव विचारावं आधी त्यांना. हां, हे बरोबर म्हणे. म्हणून तो द्वारपाल बाहेर गेला, नाव विचारलं आणि परत द्वारपालमध्ये आला. काय झालं म्हणे, नाव विचारलं मी त्यांना. काय नाव सांगितलं? सुधा. मा म्हणायच्या आत प्रभूंनी पाय झटकले आणि जे धावत सुटले दरवाजापर्यंत आणि कडकडून मिठी मारली. मंडळी, नुसती मिठी नाही मारली, पायसुद्धा जमिनीला लागू दिले नाही ब्राह्मणाचे, असेच घेतलं आणि स्वतःच्या राजसिंहासनावर त्या ब्राह्मणाला बसवलं. स्वतः खाली बसले मांडी घालून आणि पटकन टाळी वाजवली आणि सांगितलं रुक्मिणीला, रुक्मिणी पहिल्यांदा त्या सुवर्ण कलशामध्ये गंगाजल घेऊन ये, मला आज या ब्राह्मणाचं पाद्य पूजन करायचं आहे. काय गंमत आहे मंडळी. तिला तर मोठं आश्चर्य वाटलं, कोण फाटका व्यक्ती, आणि तो येतो काय, आणि प्रभू मला झटकता काय, आणि सरळ पळत काय गेले काय, आणि त्याला उचलून काय इथपर्यंत आणलं, स्वतःच्या आसनावर त्याला बसवलं, खाली स्वतः बसले आणि वरतून मला म्हणतात की सुवर्ण कलशातून गंगाजल घेऊन ये. आता पतीची आज्ञा आहे, मोडायची नाही आहे. ती तशी जी निघाली, ती निघाल्यानंतर धावत गेली, सुवर्ण कलशातून गंगाजल घेऊन आली. गंगाजल जसं घेऊन आली, तिने पाहिलं तर तिच्या डोळ्यातच पाणी आलं. प्रत्यक्ष प्रभूंनी आपल्या नेत्राश्रूंनी त्या ब्राह्मणाचे पाय धुतले. मंडळी, नेत्राश्रूंनी. प्रभू आयुष्यामध्ये 2 वेळेला रडले. हो, हुमसून हुमसून रडले. एक त्या ब्राह्मणाचे पाय धुताना रडले, त्याचे पाय नेत्राश्रूंनी धुतले. मंडळी, एवढंच नाही, काय बघितलं रुक्मिणीने, पाय घेतला असा, पाय जसा घेतला तसाच प्रभू त्याच्या पायातले एक एक काटा काढतात. हे मंडळी, कारण पायात जोडे सुद्धा नाही. हो, ब्राह्मणाच्या पायात जोडे सुद्धा नाही, त्याच्यामुळे एक एक काटा काढतात आहे. अरे एवढंच नाही, एक काटा निघे ना, तो जास्त मध्ये गेलेला. काय करावं प्रभूंनी? प्रभूंनी तळपाय असा घेतला आणि दाताने काढला. मंडळी, विचार करा. अरे एवढंच नाही, 3च दिवस ब्राह्मणाला ठेवलं. ब्राह्मणाने सांगितलं की नाही, आता मला घरच्यांची आठवण येते. रोज सकाळ झाली की प्रभूंना माहिती की आज तरी हा ब्राह्मण बोलेल की वैकुंठासारख्या ऐश्वर्यामध्ये मी राहतोय, इथे तुझ्या बरोबर राहतोय, 56 भोग खातोय, पण घरी मात्र माझे 3 पोरं पत्नी मात्र उपाशी, काहीतरी दे माझ्या जवळ. छे, ब्राह्मणाने कधीच नाही मागितलं. रोज सकाळ झाली की रात्रीपर्यंत प्रभू कान तरसून गेले. प्रभू हारले, ब्राह्मण जिंकला. निघायची वेळ आली, निघायची वेळ आली मंडळी. त्यावेळेला रुक्मिणी आणि प्रभू जे आहे बरोबर निघाले. ब्राह्मणाच्या पायात जोडे नव्हते. पुन्हा त्याला आपल्या घरापर्यंत प्रवास करायचा होता. जाताना मात्र सगळं आपण दिलेलं पितांबर, शेला, सगळे दागदागिने काढून घेतले प्रभूंनी. पुन्हा तेच फाटकं धोतर, गाठी मारलेल्या, तेच त्याला दिलं, तोच पंचा त्याच्या अंगावर दिला आणि पायात जोडेसुद्धा दिले नाही. प्रभूंनी रुक्मिणीने मागेच विचारलं, प्रभू काय तुम्ही थोडासा तर विचार करा, एवढा तुमचा जीवश्च मित्र आहे ना, ब्राह्मण आहे ना, हां, तर निदान तुमच्याकडे तर जोड्यांचे किती जोडे, शेकडोनी जोड आहेत तुमच्याकडे जोड्यांचे, निदान तुमचा एक जोडा तरी द्या त्या ब्राह्मणाला. वेडी का? या ब्राह्मणाला जोडे तर मी देणारच नाही. त्याचं कारण असं
की ब्राह्मणाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये 62 प्रकारचे तीर्थ असतात. ब्राह्मण जेव्हा तुमच्या घरामध्ये बिना जोड्याने फिरला की समजायचं ते सगळे तीर्थ तुमच्या घरामध्ये आले. मी आता माझ्या सगळ्या द्वारका नगरीत या ब्राह्मणाला फिरवणार आणि माझी द्वारका नगरी पवित्र करून घेईल. हे ब्राह्मणाच्या बाबतीत प्रभू बोलतात, ते विचार करा मंडळी. आणि दुसरं, जर प्रभू कोणाला घाबरत असतील तर ते पतिव्रता स्त्रीला. तर प्रभूंनी सगळ्या देवांना काय सांगितलं, अरे तो नाही मरत जरासंध आपलं हा जालंधर. म्हणे का, तर त्याची पत्नी पतिव्रता आहे ना वृंदा. म्हणे प्रभू काही मार्ग नाही, बघतो म्हणे मी काय करता येईल तर. आणि असं म्हणून प्रभूंनी एक दिवस काय केलं, जालंधर घरात नाही बघितलं आणि जालंधरचं रूप घेतलं प्रभूंनी आणि वृंदाच्या घरी आले. आता तिला तर मोठा आनंद, खूप दिवसांनी पतिदेव घरी आलेत. तिने आगमन केलं आणि आसनावर बसवून ते पाद्यपूजन केलं, पती समजून. तिला माहीतच नाही की हा तो हे नाही. मग विचारलं की काय इच्छा आहे आपली, तर म्हणे मला तुझ्याबरोबर संग करायचा आहे, म्हणजे समागम करायचा आहे. आता पतीने म्हटल्यानंतर पतीची इच्छा कोण मोडेल. बरं म्हणे चला मग आता बेडरूममध्ये जाऊ. आणि त्याप्रमाणे स्वतः परमात्म्याने वृंदाबरोबर समागम केलं, पातिव्रत्य स्खलन झालं आणि तिकडे भोलेनाथांनी जालंधरचा वध केला. इकडे जालंधरचा वध झाला. हिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली की माझा पती मरूच शकत नाही, कुठलाही देव त्याला मारू शकत नाही. मग असं का झालं असं म्हणतात. सगळे देव तिच्या पुढे उभे राहिले आणि म्हणतात महाविष्णूंचे पाय सुद्धा थरथर थरथर कापतात. ते मंडळी पाय थरथर कापतात ते, कारण चूक त्यांची होती. तिने सगळ्यांकडे टक लावून बघितलं, नंतर लक्षात आलं. तिने विचारलं, विष्णू तू होता परवाच्या दिवशी. होतो. माझं पातिव्रत्य तू सगळं खलन केलं. हो मान्य. मग आता मी तुला शाप देते. पहा बरं, एक पतिव्रता स्त्री प्रत्यक्ष परमात्म्याला महाविष्णूंना शाप द्यायला निघाली. महाविष्णूंनी हात जोडले, खाली मान घातली, शाप दे. मी तुला असा शाप देते की तू आता दगड होऊन पडशील. महाविष्णू असले, मान्य, पण त्या दगडावरही तूच वाहिली जाशील तरच त्या दगडाची पूजा परिपूर्ण होईल, अन्यथा त्या दगडाची सुद्धा पूजा होणार नाही. मग दगड हो म्हणजे काय झालं माहिती. गंडकी नदीमध्ये जे शाळीग्राम सापडतात ना आपल्याला, महाविष्णू अनेकांच्या जुन्या देवघरांमध्ये शाळीग्राम पाहायला मिळतात. आत्ता आम्ही नेपाळ टूर केली, आमचे भूषण देशपांडेंनी आम्हाला 70 लोकांना नेपाळ टूर करवले. त्यावेळेला मी 38 महिलांना सगळ्यांना भेट म्हणून ते शाळीग्राम दिले. असे 2 हे असतात, म्हणजे दगड असतो आणि त्या दगडात कुठला किडा केव्हा जातो माहीत नाही आणि तो आतमध्ये सगळे चक्र तयार करतो आणि आपोआप त्याचे असे 2 भाग सारखे होतात. ते महाविष्णू आहेत. आणि त्या महाविष्णूंची विशेषता अशी आहे की त्यांची पूजा तुम्ही केली नाही, षोडशोपचार पंचोपचार तरी चालते, पण त्याला रोज तुळस मात्र अर्पण करावी लागते. मग ही तुळस कोण आहे. अरे हे वृंदाचं पुढचं स्वरूप आहे. जसे ते दगड झाले तशी ही तुळस झाली आणि ती तुळस जी आहे ती महाविष्णूंनाच अर्पण करावी लागते. म्हणून तुळशीचं एक नाव आहे हरिप्रियायै नमः. हरीला सगळ्यात प्रिय आहे, प्राणप्रिय पत्नीपेक्षा देखील जर सगळ्यात प्रिय काही असेल महाविष्णूंना, रामाला, कृष्णाला, पांडुरंगाला, तर ती तुळस आहे. म्हणून आपण काय म्हणतो, तुळस वृंदावन. कधी बेल वृंदावन म्हणतो, दुर्वा वृंदावन म्हणतो. छे, वृंदावन शब्द फक्त तुळशीला लागतो. आणि वृंदावन का म्हणतो, कारण गेल्या जन्मीचं तिचं नाव वृंदा होतं. हे लक्षात घ्या. या जन्मात ती तुळस झाली, ती महाविष्णूंची अत्यंत प्रिय म्हणून ते आपण केले. दुसरी गोष्ट, 108 कुंडी यज्ञ. आपल्याला एकूण 4 दिवसामध्ये 108 कुंडांमध्ये यज्ञ झाला पाहिजे. आज 25 झाले, उद्या 23 झाले, मग परवा 30 झाले, असं जे काही झाले असे सगळे मिळून तेवढे यज्ञ झाले पाहिजे. यज्ञाचं महत्त्व तरी आपण समजून घेतलं आहे. मुळात अधिक महिन्यामध्ये जे काही तुम्ही यज्ञ करता, नामस्मरण करता, कथा कीर्तन प्रवचन करता, त्याचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. पण सगळ्यात जास्त महत्त्व कशाचं असेल तर ते आहुती देण्याचं आहे. आहुती देण्याचं. मग यज्ञ कशाला म्हणतात तर वेदांनी असं सांगितलं आहे, अयम यज्ञो भुवनस्य नाभिः. ही संपूर्ण सृष्टीची नाभी म्हणजे यज्ञ आहे. नाभी कुठे असते, मध्यात आहे. नाभीपासून प्रत्येकाचा जन्म होत असतो. आपण नालच्छेदन म्हणतो त्याला. हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे ज्या ज्या भूमीमध्ये यज्ञयाग होतील
ती भूमी कायम सुजलाम सुफलाम होईल आणि जे कोणी यजमान तो यज्ञ करतील त्यांच्या सगळ्या इच्छा कामना पूर्ण होतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाचा विषय असा की यज्ञ कुठल्याही का देवाचा असे ना, कुठल्याही गणपती असो, शक्ती असो, शिव असो, विष्णू असो की सूर्य असो किंवा अन्य अन्य कोणत्याही देवता, आपण आहुती कुठे देतो? अग्नीमध्येच देतो. का? पाण्यात का देत नाही? भूमीवर का देत नाही? आकाशात का देत नाही? बरोबर. त्याला कारण असं आहे की भगवंताचे 2 मुख आहेत मंडळी. 2 मुख. हा, 2 मुख. कोणते 2 मुख? पहिलं मुख भगवंताचं जर कोणतं असेल, अग्निर्वै मुखम. अग्नी हे भगवंताचं मुख आहे, त्या परमात्म्याचं मुख आहे. मग आपल्याला कोणाला जेवू घालायचं तर त्याने कुठून घास भरला पाहिजे, घेतला पाहिजे? तोंडातूनच. का कानातून घालेल, का डोळ्यातून घालेल, का नागपुडीतून घालेल? नाही, तोंडातून. मग भगवंताचं मुख काय आहे तर ते अग्नी आहे. अग्निर्वै मुखम. बरोबर. म्हणून अग्नीमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त आहुत्या तुम्ही द्याल, ज्या देवतेच्या नावाने द्याल, ती देवता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न असते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग दुसरं तोंड कुठलं आहे भगवंताचं? दुसरं तोंडही सांगून ठेवतो. ब्राह्मणोस्य मुखमासीत. ब्राह्मण हे परमात्म्याचं दुसरं मुख आहे. पण या ब्राह्मणाला काय प्रिय आहे? आता आजकालच्या ब्राह्मणांबद्दल न बोललेलं बरं, पण शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की ब्राह्मणाला काय प्रिय असलं पाहिजे? ब्राह्मणम भोजन प्रिया. मी जेव्हा लहान वेद पाठशाळेमध्ये शिकत होतो गुरुकुलामध्ये, त्यावेळेस गुरुजींबरोबर मी यज्ञ यागाला जायचो. वय माझं 9, 10, 11, 12 पर्यंतचं त्यावेळेस. आणि सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ, माझ्या एवढे नातवंड असलेली गुरुजी, आम्ही कायम बाहेरगावी यज्ञ यागाला जायचो. तर तुम्हाला सांगतो, त्यावेळेला सगळ्यांची जेवणं झाली की आता उठायची वेळ आली की तिथून पैज लागायची. 4 आणे लाडू. किती? 4 आणे लाडू. अरे 15-15 रुपये जिंकायचे. आता 15 रुपयामध्ये किती लाडू खाल्ले असतील त्याने विचार करा. पूर्वीचे ब्राह्मण खवय्ये होते, बरोबर, पण तेव्हा खाऊ घालणारे पण होते. आता तर घालू का घालू का घालू का, ती 4 वेळेला ती विचारते. खाणारा असेल तरी तो म्हणतो नकोच घालू भाई, आता जे आहे त्याच्यातच करतो आता. बरोबर. म्हणजे आता खाऊ घालणारे पण राहिले नाही आणि खाणारे पण राहिले नाही. तर असं म्हणतात की ब्राह्मणाला तृप्त कसं करावं? तर तो एकदा जेवायला बसला की त्याच्या मुखापासून ते खाली त्या मुदेपर्यंत तुपाची धार धरली पाहिजे. इतकं तूप त्यांना खाऊ घालावं, ते प्रिय असतं म्हणून. बरोबर. आता काय झालं की एक महिला नेहमी, तिचे मिस्टर मला सांगायचे, गुरुजी एकदा आमच्याकडे जेवायला आहे ना. आमच्या सौ म्हणजे सुगरण, बरं का, सुगरण. मी म्हटलं त्यात काय आता सुगरणीसारखं, तुम्ही एकदा या तरी. झालं बा. खरंच त्यांच्याकडे एक वेळेला जेवायला जाण्याचा विषय आला आणि मी गेलो तिथे. जेवायला बसलो तर मी पहिल्याच नंबरच्या पानावर होतो. असे 10 जण आम्ही बसलेलो. तर आपल्याकडे पद्धत अशी, सगळी वाढ वाढून झाली की घरातली जी गृहिणी असते ना, म्हणजे मालकीण, तिचा तो अधिकार असतो, अन्नशुद्धी तिने वाढायची असते. म्हणजे तूप तिने वाढायचं वरण भातावर, बरं का. तर ते तूप वाढण्यासाठी असा चमचा नाही चालत, असा चालतो. डाव असतो ना, डाव तसा छोटा असतो आणि त्याच्याने ते तूप वाढायचं असतं. अशी आपल्याकडे परंपरा. ती माझ्याकडे आली. पहिल्याच पानावर मी बसलेलो होतो. तिने अशी सगळ्याच्या सगळं तूप टाकलं आणि असंच्या असं सगळं घेऊन टाकलं. थेंबभरसुद्धा खाली पडला नाही. पुन्हा दुसऱ्या टाक, पुन्हा सगळं घेऊन टाकलं. करून बघा एकदा. इतकं सोपं समजू नका. मी अख्खी पंगत बघत बसलो. 10 जणांना एक थेंब सांडेल तर शपथ आहे. मी जेवण झाल्यानंतर बाहेर पडलो. मग मी बरोबरच्या मंडळींना म्हटलं, अरे ही काय पद्धत आहे, अन्नशुद्धी ही अशी वाढायची? हे तर काहीच नाही गुरुजी. म्हटलं मग माझ्या बायकोनी तर तो हे करून घेतलं आहे, बरं का. त्याच्याने ते थेंब पडतं ना, असं औषधाचं असतं पा ते, तर तेच करून घेतलेलं आहे. म्हणजे ते फक्त असं थेंब टिक 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 असं दाबलं की. तो तिसरा काय म्हणायचं तर काहीच नाही. मग तुझी बायको फारच उधळी आहे म्हणे. मग तुझी, माझ्या बायकोने काय करते की ती सुईच त्या याच्यात घातलेली आहे आणि सुई फक्त अशी याला सुगरण म्हणावं का? नाही, हे सगळं चुकीचं आहे. असं करू नये. म्हणून ब्राह्मणाला पोटभर जेवू घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मंडळी, कधी पण लक्षात घ्या. तर असे 2 मुख आहे. पण मग अग्नीचं महत्त्व आपलं सुरू होतं. यज्ञ कोणत्याही देवाचा जरी असला तरी आहुती आपण कुठे देतो? अग्नीमध्ये देतो. का? वेदांनी याच्यात सांगितलेलं आहे.
ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या पहिल्या अध्यायाचा पहिला मंत्र जर कोणाला विचारला ऋग्वेदी व्यक्तींना तर ते सांगतील अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्वियम होतारम रत्नधातमम. काय म्हणाले मंत्रामध्ये, काय सांगितलंय वेदांमध्ये? अग्निमीळे पुरोहितम. अग्नी हा पुरोहित आहे. पुरोहित याचा काय अर्थ आहे? सत्यनारायणाची पूजा करायला तुमच्या घरी येतो तो पुरोहित आहे का? तुमची जन्मपत्रिका पाहतो तो पुरोहित आहे? तुम्हाला कथा कीर्तन प्रवचन करतो तो पुरोहित आहे? पुरोहित या शब्दाचा अर्थ असा आहे, हा हित पुरोहित. पुराहा म्हणजे भविष्य. तुमच्या भविष्याचं हित करणारा, जाणणारा, सांगणारा, बोलणारा, त्याला म्हणायचं पुरोहित. मग तो अग्नी कोण आहे तुमचा? तुमच्या भविष्याचं कल्याण करणारा आहे. यजुर्वेदातला दुसरा मंत्र ऐका, अग्निंदूतम पुरोदधे हव्यवाहम उपब्रुवे देवाम आसा दयादिह. अग्नी कोण आहे? तो दूत सांगितलेला आहे. दूत कोणाचा दूत आहे? तो यजमान आणि ती देवता याच्यामध्ये जर कोणी असेल तुमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचवणारा तर तो अग्नी आहे. म्हणून अग्निंदूतम पुरोदधे. सामवेदामध्ये असं म्हटलंय की अग्न आया हि वीतये गिरणानो हव्यदातये निहोता सत्सिबरेहिषी. वेद कुठलाही तुम्ही घ्या, अग्नीचंच महत्त्व सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्या अग्नीमध्ये ज्या पद्धतीची तुम्ही आहुती द्याल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फलित मिळतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, यज्ञ करताना आम्ही प्रत्येकांना हे सांगतो की बाबा रे, निदान रेशमी सोळं नेस ना. हां, निदान या निमित्ताने तरी नेसावं. खरं तर घरातली देवपूजासुद्धा आपण सोहळ्यातच केली पाहिजे, बरोबर. पण आजकाल काय झालं, पुरुषांना काही सांगून उपयोग नाही. आम्ही वास्तू परीक्षण करायला घरी जातो ना, तर देवघर इतकं छान सजवलेलं असतं फुलांनी की अगदी बरं वाटतं. तिथे बसतो मी, थोडा वेळ ध्यान लावतो. मग त्याला विचारतो पूजा कोण करतो रोज? ती आमची म्हातारी नाही का, तिला काय काम आहे, ती करते आपली पूजा. अच्छा, ती म्हातारी, तिला कामं नाही आहे म्हणून ती पूजा करते. तू काय करतो मग? आपल्याला वेळ कुठे गुरुजी? वेळ नाही ना. म्हणजे तुम्हाला देवपूजा करायलाही वेळ नाही? अरे मग ठेवूच नका देव, कशाला अपमान करताय त्यांचा? बरं, आता कित्येक पुरुष मंडळी मी सांगितल्याप्रमाणे पूजा करतात, पण ती कशी करतात माहिती? देवपूजेला बसले की बायकोला सांगतात तू चहा टाक, मी पूजा आटोपतो. अरे वा, म्हणजे तिच्या चहा होण्यावर तुझी पूजा, की इकडे चहा झाला, वास आला की माझी पूजा झाली. ही अशी पूजा आहे? अरे एकरूप होऊन जा रे बाबांनो. म्हणून पुरुषांनी हे सोळं नेसलं पाहिजे, अशी आपली परंपरा आहे. महिलांना आम्ही सांगतो अगं काष्टी नेस, म्हणजे नऊवारी नेस. आता अनेक महिलांना हौस असते बरं का, अनेक महिलांना. त्या म्हणतात की गुरुजी आम्हाला खूप हौस आहे, पण सासूलाच नेसवता येत नाही, कारण तिने पण कधी नेसलेलं नाही. पाही अशी आपली अवस्था आहे. परवाच्या दिवशी पुण्याला एक माझा कार्यक्रम होता. कमीत कमी 125 महिला सगळ्या औक्षण करायला समोर होत्या. फार भव्य कार्यक्रम झाला आणि सगळ्या महिला नऊवारीत. मला तर मोठा धक्का. सगळं आटोपलं. मी स्टेजवर बसलो. मी शेजारच्यांना विचारलं, अध्यक्षांना, आयोजक जे होते ते. मी म्हटलं अरे एवढ्या महिला या नऊवारीमध्ये? गुरुजी सगळ्या नाडीच्या. सगळ्या नाडीच्या. आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, त्याच्यातही पुन्हा 8-9 प्रकार आहे. ही पेशवाई, ही तिथी सगळ्या नाडीच्या. आता म्हाताऱ्या व्यक्तीने नेसून देण्याची गरजच नाही राहिली. इवन एवढंच नाही गुरुजी म्हणे, आजकाल जी पुरुष मंडळी सोळं किंवा धोतर नेसतात ना, नाडीचं. मी म्हटलं बाबा रे, अकरणात मंद करणम श्रेया. अगदी ठार बहिरा असण्यापेक्षा काहीतरी येतं आहे ना ऐकायला, काहीतरी तुम्ही करताय ना, याचा आनंद आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की तुम्ही एवढ्या सुंदर अशा यज्ञामध्ये बसलेले, तर तुम्हाला काही नियम आहेत. मात्र ते 3 नियम आहेत, ते नीट ऐकून घ्या. पहिला नियम असा आहे, जर तुम्हाला पूर्ण 100% फळ मिळावं असं वाटत असेल तर पहिला नियम, अक्रोधनाः. क्रोध करायचा नाही. जो कोणी यज्ञामध्ये बसेल, पूजेला बसेल, अर्चनाला बसेल, अभिषेकाला बसेल, त्याला पहिला नियम असा की क्रोध करायचा नाही. यज्ञ मंडपात बसले, मोबाईलवर याला त्याला शिव्या देतात ते. अरे योग्य आहे का ते? हां, सगळं नकारात्मक ऊर्जा सगळी आपल्या आजूबाजूला फिरायला लागते. काय तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे? मग एवढं करून सुद्धा तुमच्या शेजारच्या व्यक्तीला फळ मिळतं, तुम्हाला का नाही मिळत आहे? हे कारण आहे अक्रोधनाः. दुसरा नियम असा आहे, शौच पराहा. म्हणजे शुचिता, पवित्रता असली पाहिजे. कुठे 1 नंबरला गेलो परत येऊन बसले लगेच आसनावरून हवनाला सुरुवात, चालणार नाही आहे. पवित्रता असलीच पाहिजे. आणि तिसरा नियम, सततम ब्रह्मचारीभिः.
आता आपल्याकडे ब्रह्मचारी शब्दाचाच अर्थ गुळगुळीत झालेला आहे की स्त्री पुरुषांनी एकत्र यायचं नाही म्हणजे तो ब्रह्मचारी. कोणी सांगितलं? एकदम चुकीचं आहे. रोज तुमच्या पत्नीबरोबर तुम्ही झोपत चला, काही तुम्हाला दोष लागत नाही. नियम एवढाच आहे सांगितलेला की ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ असा की ब्रह्माचं ज्याप्रमाणे आचार विचार आहे त्याप्रमाणे आपले आचार विचार असले पाहिजे. मग ब्रह्माचे आचार काय? ब्रह्ममुहूर्त सुरू होतो पहाटे 3:45 वाजता, तेव्हा आपण उठलं पाहिजे. पहाटे 4 ते 5 या कालावधीत जो कोणी स्नान करेल ती ऋषी वेला आहे. ऋषींचं स्नान त्या कालावधीत झालेलं असतं, तेव्हा तुम्हाला ऋषी स्नानाचं पुण्य मिळतं. पहाटे 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जो कोणी स्नान करेल ती मनुष्य वेला आहे. मनुष्यांनी त्या कालावधीमध्ये स्नान करावं तर त्याचं पुण्य त्यांना प्राप्त होतं. आणि सकाळी 6 पासून केव्हाही तुम्ही स्नान केलं तर ती राक्षस वेला आहे. मला कल्पना आहे की इथल्या सगळ्या माता भगिनी पुरुष बंधू सगळे ऋषी वेलामध्ये स्नान करतात ते, कारण अजून मला जायचं बाकी आहे, नाही तर वेशीच्या हातच गाठाल मला. त्याच्यामुळे हे समजून घ्या की आपल्यात काय बदल झाला पाहिजे. अरे आयोजक किती पोट तिडकीनी करतात हे सगळी मंडळी. मला खरंच म्हणजे मी आज तुम्हाला मी सांगू, त्या माऊलीनी मला फोन केला की तुम्हाला यायचं आहे बरं का. आधी यांनी मला हे पाठवलं का मला वाटतं त्यांनी पत्रिका पाठवली, असं काहीतरी झालं. आता या दोन्ही मावल्या माझ्या अगदी जवळच्या म्हणजे हक्काच्या, की त्यांनी एखादी गोष्ट सांगावी मी ती न ऐकावी असं शक्यच नाही. त्याच्यामुळे त्यांनी हक्काने सांगितलं तुम्हाला यायचं आहे. यायचं काय, येणार आता म्हटलं, काही झालं तरी मी येतो कार्यक्रमाला. पाहावर का त्यांना आधी खरं मी इथे येईपर्यंत शंकाच होती की मी टप्पाच देणार आहे, पण तसं नाही. मी एकदा शब्द दिला की मात्र तो पूर्ण करतो. त्याप्रमाणे मी इथे आलो कारण मला माहिती आहे अरे हे एवढं मोठं आयोजन नाही बरं शक्य. बाप रे बाप, म्हणजे हे एवढं मोठं आयोजन ह्या माऊल्या मिळून कसं सगळं करत असतील त्यांना त्यांचंच माहिती आहे. आणि खरोखर त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून मी आज इथे आलो. दुसरं माझा काही उद्देश नाही. मी भरपूर मोठमोठे यज्ञ या केले, पाहिले, बघितले, प्रवचनं केले, कथा सांगितल्या, सगळं काही झालं. पण मात्र या सगळ्या माऊल्या एकत्र येऊन एवढा सुंदर कार्यक्रम करतात ते, मग तर मला जायलाच हवं असा विचार मी केला. मग त्या माऊलीला मी सांगितलं, बाई ग मी 13 तारखेला येईल, चालेल का? म्हणे चालेल, तुम्हाला ह्या 4 दिवसात कोणताही दिवस तुम्ही सांगाल तरी आम्हाला चालणार आहे. त्याप्रमाणे मी आलो. फक्त मी तिच्यावर जरा नाराज झालो. म्हटलं का ग बाई आमचे काही फोटो बिटो दिसत नाही त्याच्यात. नाही जे आहे ते सत्य सांगितलं. म्हटलं ज्यांचे फोटो ते इथे नाहीच, बरोबर. ज्यांचा फोटो नाही ते मात्र इथे येऊन बसले तासभर बोलायला. पण आता ठीक आहे, हरकत नाही. तिला असं वाटलं की हा काहीतरी भंपक बळा दाढीवाला काहीतरी हो हो म्हणतो नंतर येत नाही वगैरे असं वाटलं असेल. पण तसं माझ्याकडून होणार नाही. आणि यज्ञाचा कार्यक्रम आहे, अनुष्ठानाचा कार्यक्रम, एवढं भव्य आयोजन आहे म्हटल्यानंतर मला आलं पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला हात जोडून विनंती, हा चान्स आहे बरं मंडळी, हाच चान्स आहे. आणि त्यामुळे अजून राहिलेले 2च दिवस आहे आपल्याकडे. 2च ना ग? हां, 2च दिवस आहे. जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या. अरे तुम्ही विचार करा, करोडो रुपये कमवले रे. भले तुमच्या बुद्धिमत्तेने, कष्टाने, अगदी मेहनतीने मिळवले, कष्टाने सगळं झालं आहे, मान्य आहे. एक सुई तरी तुम्हाला वरती नेता येईल, एक चाराने तरी वरती नेता येतील. दुसऱ्याचंच धन आहे ना शेवटी ते. मग कोणासाठी? अरे उलट असं म्हटलंय सांख्य योगामध्ये की मृत्यूनंतरचं जीवन फार अवघड आहे. कारण 99,000 योजनचा प्रवास आहे त्या सूक्ष्म जीवाला, म्हणजे ज्याला तुम्ही आत्मा असं म्हणतात. किती? 99,000 योजन. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, म्हणजे 12 लाख किलोमीटरचा प्रवास प्रत्येक आत्म्याला करायचा असतं मृत्यूनंतर. बरं मंडळी, तिथला पहिला टप्पा पार त्यांनी केला की लगेच तुमच्या घरची मंडळी पहिलं मासिक श्राद्ध करत असतात. असे 11 टप्पे पार करावे लागतात. आणि ज्या दिवशी तो आत्मा पितृलोकात प्रवेश करतो त्याच वेळेला त्यांच्या घरची मंडळी त्यांचं वर्ष श्राद्ध करत असतात. तुमच्या गुरुजींना विचारा जरा की घरात कोणाचा मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षपर्यंत पितृंच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जात नाही. कारण तोपर्यंत ते पितृ झालेले नाही, कारण प्रवास चालू आहे. तो प्रवास उत्तम व्हावा, ज्याला तुम्ही सद्गती असं म्हणतात, तो प्रवास जर उत्तम व्हावा असं वाटत असेल तर विचारलंय मग याच्यासाठी काय करायचं. म्हणे माते 3 गोष्टींचं दान विचार न करता आयुष्यात करत जा जिवंतपणे.
आणि 3 गोष्टींचं दान विचार केल्याशिवाय करू नको. जर मृत्यूनंतर तुला सद्गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर, कारण तिथे साथीला कोणी नाही बरं तुमच्या. शिवाय ATM कार्ड, क्रेडिट कार्ड काहीच नेता येत नाही. हो ना, तिथे ती सुविधाच नाही ना कुठे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त काय सत्कर्म जिवंतपणी केलेलं आहे अशा 3 गोष्टींचं दान न बोलता करत चला. हो, न बोलता. नंबर 1 अन्नदान. विचार नाही करायचा. अन्नदान देताना, अरे माझ्या भागवत कथेमध्ये शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. आम्ही कथेतल्या शेवटच्या दिवशी मग सांगतो की उद्या आपल्याकडे महाप्रसाद व्हायचा आहे. ज्यांना काही इच्छा असेल, मग गूळ असेल, साखर असेल, तेल असेल, तूप असेल, तांदूळ असेल, गहू असेल, जे काही तुम्हाला इच्छा असेल ती तुम्ही जमा करा. बरं. तर आयोजक मला नंतर फोन करून सांगतात, गुरुजी 10,000 लोकांना आपल्याला जेव घालायचं होतं, पण आलं 25,000 लोकांना पुरेल एवढं आलं आहे. ही आपली परंपरा आहे मंडळी. अन्नाच्या बाबतीत कधीच आपण नाही म्हणत नाही, आणि तसंच असलं पाहिजे. पहिली गोष्ट अन्न आहे, दुसरी गोष्ट वस्त्र आहे. वस्त्र देताना सुद्धा आता काय झालं की मला पहिल्यापासून अगदी पांढरं शुभ्र धोतर, पांढरंच मला कुर्ता, असं सगळं पांढरंच आवडतं. पण जेव्हापासून मी TV